मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत डीजे वाजल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये 1800 पेक्षा अधिक नागरिकांना ऐकू येण्यासाठी त्रास झाला होता। त्यामुळे या मिरवणुकीत डीजे वाजवण्यात येऊ नये असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शांतता समितीच्या बैठकीत केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत उपस्थित विविध मंडळांनी सूचना केल्या, तर स्टेज व उपस्थित प्रशासनाकडून उपस्थित अधिकाऱ्यांनी नियोजनाबाबत माहिती दिली। डीसीपी साहेब या संबंधित सर्वांना सूचना मंडळांना करीत आहेत। त्याच्यामुळे असं म्हणायला नको की 2 दिवस बाकी आहेत आज ते आपल्याला सांगतायत, परंतु काही मंडळांनी या ठिकाणी डीजे लावले असतील तर त्यांनी कृपया मर्यादा पाळावी। नसता मागच्या वर्षी आपल्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि या वर्षी होतील अशी दाट शक्यता आहे। साहेब, राहिला प्रश्न बाकीच्या विभागाचा, पोलीस प्रशासन सोडून पोलीस प्रशासन जेवढं कार्यकर्त्यांना सहकार्य करते तेवढं बाकीचे विभाग या ठिकाणी करत नाहीत। या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री साहेब बसलेले आहेत, माननीय पोलीस आयुक्त साहेब आहेत, महापौर साहेब आहेत, उपमहापौर साहेब आहेत। मी यांना विनंती करतो की साहेब, पोलीस डिपार्टमेंट सोडून बाकीच्या महानगरपालिका, एमएसएमई विभाग हे आपलं कर्तव्य या जयंतीमध्ये पार पाडत नाहीत। यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतोय मागील 2 महिन्यापासून की या ठिकाणी जे काही तार लोंबकळलेल्या आहेत, ज्या ठिकाणी या ठिकाणी अपघात होतात, गाड्या मोठ्या मोठ्या सेटअप असल्यामुळे त्या गाड्या त्या ठिकाणून पास होत नाहीत, परंतु यांनी अद्यापपर्यंतही त्या ठिकाणी जे काही रस्त्यातले पोल वगैरे ते हटवण्याचं काम केलेलं नाही। आता 2 दिवसातही शक्य होणार नाही। आता दरवेळेस याच सूचना आपल्याकडे आम्हाला मांडाव्या लागतात। तुम्हाला विनंती आहे की आवाजाची तुम्ही मर्यादा घालून द्या। अर्थातच जो डीजे चालक किंवा जो जयंतीवाला त्या ठिकाणी त्या मर्यादा ओलांडत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, डीजे जप्त करा, परंतु हळू आवाजामध्ये डीजे चालवण्याची परवानगी पोलीस आयुक्तांनी दिलीच पाहिजे। माझी तुम्हाला विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी सार्वजनिक उत्सव म्हटलं की काही लोक जे आहेत ते दारू पिऊन त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात। अर्थातच पोलीस प्रशासनाला एवढीच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ती कार्यकर्त्यांची सुद्धा आहे। 1 तारखेला जर आपली ही मीटिंग झाली असती तर अनेक गोष्टी या ठिकाणी सोयीच्या झाल्या असत्या। मग परवानगी असतील, मग डीजेचा मुद्दा असेल आणि इतरही मुद्दे असतील, परंतु आजच्या या ऐन वेळेवरती आपण मीटिंग ठेवल्यामुळे या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे, बरोबर की नाही? तर माझी विनंती आहे की आपण आता या 2-3 दिवसामध्ये ज्या ज्या सूचना आमच्या सर्व मित्रमंडळी आंबेडकर जनतेने मांडलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा आपण कृपया प्रयत्न करा। परंतु काही डीजे बाहेरून सुद्धा येणार आहेत। आमच्या ऐकण्यामध्ये असं आलंय की आपण नाकाबंदी करून ते डीजे येऊ देणार नाहीये। तर आम्हाला आपली विनंती आहे, जो काही आपला नियम असेल, जो डिसिबलचा नियम असेल, त्या नियमामध्ये कोणतेही डीजे असू द्या ते वाचतील, परंतु आपण कोणत्याही डीजे वाल्यांना अडवू नका, सध्या तरी आमची आपल्यास विनंती आहे। आणि पीआय लेवलवरती देखील सर्व मंडळाच्या बैठका झालेल्या आहेत। लाऊडस्पीकर डीजे वाल्यांच्या बैठका झालेल्या आहेत। प्रशासकीय इतर अधिकाऱ्यांबरोबर नियोजन झालेलं आहे आणि योग्य त्याची नियोजन करून जी आपल्याकडं जो जुना इतिहास आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडं जयंती साजरी केली जाते आणि निश्चितच त्याच उत्साहामध्येच यावर्षी देखील जयंती साजरी होईल। आणि सर्व प्रशासकीय विभाग आपण आत्ताच ऐकलं की सगळ्यांनी त्या प्रकारची तयारी केलेली आहे। जी काही कमतरता राहिलेली असेल त्याच्यामध्ये आपण निश्चितच गेल्या 2 दिवसात जरी आज मीटिंग जरी बोलवली असली तरी देखील आपली जी तयारी प्रत्येक मंडळाची गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून चालू आहे। आपल्याला देखील माहिती आहे, आपल्यापैकी बरेच जण त्या पोलीस स्टेशनला बैठकीला हजर असतील आणि त्या ठिकाणी आपण बैठकीच्या सूचना ऐकलेल्या असतील। त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे ज्यावेळी आपण पोलीस स्टेशन, एसीपी आणि डीसीपी लेवलची बैठक झाली त्याच्यानंतर ही आपण बैठक आयोजित केलेली आहे। बाकी मी एवढं सांगेन, कारण की वारंवार या ठिकाणी डीजेचा विषय निघाला आणि बऱ्याचशा सूचना मांडण्यात आल्या। मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बघा, आपलं शहर हे बदलत आहे, आपल्याकडं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण जे पुस्तकं वाचतो, बाबासाहेबांना वाचतो, त्यांचा अभ्यास करतो, जे थोर पुरुषांची वर्णन ऐकतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याप्रमाणे चालण्याचा काय प्रयत्न करतो, त्यांनी जे काय आदर्श घालून दिलेला आहे त्याच्या आदर्शाबद्दल काय आपण हे करतो। मी बाबासाहेबांना वाचलेलं आहे, अभ्यास केलेला। मी तुम्हाला सांगतो की मला जे आवडलेले काही आदर्श आहेत, काही त्यांच्या गोष्टी आहेत त्या मी लिहून देखील आणलेल्या आहेत। आज आपण या ठिकाणी बैठकीला आलो, आपण विचारमंथन केलं, आपण त्याच्याबद्दल किती चर्चा केली। आपण आयुष्यामध्ये
त्यांनी दाखवलेल्या मार्गाने सगळेजण चालत आहोत. सगळेजण त्यांच्या बाबासाहेबांनी बनवून दिलेल्या राज्यघटनेच्या आधारावरती हा देश चाललेला आहे. ज्या राज्यघटनेतून भारताचे सगळे कायदे आणि नियम तयार होतात त्याच्यावरती हा देश चाललेला आहे. त्याच्यावरती ही आपली लोकशाही टेकलेली आहे. बघा, आपण आपल्या शेजारच्या देशामध्ये काय परिस्थिती आपण बघतो, जिथे लोकशाही नाही त्या ठिकाणी. आणि अशा आदर्शवत भारतरत्न ज्यांचा संपूर्ण जगाला गर्व आहे, अशा बाबासाहेबांनी घडवलेल्या राज्यघटनेच्या मार्फतीने आपण आपल्या नियमांचं कायद्यांचं पालन करतो. मला असं वाटतं की काही मी लिहून आणलेले आदर्श जे मला भावले, आवडले आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत, परत आपण त्याचं रिपिटेशन ह्याच्याकरता करावं की ते आपण अंगीकृत करावं. जसं बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर आहे. आपण योग्य गोष्टी करता शिकलं पाहिजे, आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता शिकलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. आपण त्यांनी म्हटलेलं होतं की सर्वांकरता समानता पाहिजे. आपण समानतेने आणि सगळ्या समाजाला आणि सगळ्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला सगळ्यांना एकत्र घेऊन या जगामध्ये वावरलं पाहिजे, चाललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने ॲज अ पोलीस ऑफिसर मी म्हणेन की संविधान व कायद्याचा आदर करा. संविधानाबद्दल आपण नेहमी बाबासाहेबांबद्दल बोलतो. मी म्हणतो की संविधानातून तयार झालेला कायदा, आता हा जो कायदा आहे ज्याच्यावरती आपण डीजे बद्दल लाऊडस्पीकरवरती बोलतोय, हा त्या संविधानातून तयार झालेला कायदा आहे. त्या लोकसभेने, त्या विधानसभेने पारित केलेला कायदा आहे. आपण कायद्याचं पालन करायचं नाही. ज्या बाबासाहेबांनी संविधान तयार केलेले त्याच्यातून तयार झालेला हा कायदा आहे आणि हे समाजाकरता ठेवलेले आहेत. आपल्याकडे हायकोर्ट आहे या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना डीजे बाबत आणि अन्य विषयांवरती मत प्रदर्शित केलं आहे. काम करा, तुम्हाला विरोध हा असणारच आहे, पण एक काम तुम्हाला सांगतो ते चांगलंच करा. दारूचे जे धंदे आहेत ना ते बंद करा. दारूचा धंदा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की दारूच्या धंद्यामुळे एखाद्याची पिढी बर्बाद करतोय, इथपर्यंत मर्यादित नाही येते. एक नव्या डॉनला आपण तिथे जन्म देतोय. तो दारू विकणारा हा सगळ्यात मोठा दादा तिथं समजला जातो, कारण पिणारा माणूस एवढ्या काही परिस्थितीत असतो की त्याच्या समोर त्याच्या बायकोला शिवी दिली जाते, त्याच्या पोराला शिवी दिली जाते आणि तो नशेतच असतो. तो म्हणतो ठीक आहे, तिला शिवी दिली हरकत नाही, पण मला उद्या दिसून एक बाटली. हे डॉन तयार करतोय आपण या शहरामध्ये. हे खऱ्या अर्थानं आपल्याला घातक आहे. याच्यावर मोकोका लावायची कारवाई अशी धुमधडाक्यात करा की उद्या त्यांना काही झालं पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. डायरेक्ट हे दारू आणि हे बटन, त्या बटनामध्ये मी दुसरं कोणतं तरी नाव आलं. परवा दिवशी सुप्री साहेबांना मी फोन करून सांगितलं, ते कोणतं तरी बटनाचं नाव आलं नवीन. कोणतं? कोरेक्स. थैली देत नाही, बॉक्सच्या बॉक्स यायला लागले. यांच्यावर कारवाई करायला मागं पुढं कधीच पाहू नका. हे बघा, या गोष्टीमध्ये मी आयुष्यामध्ये 2 लोकांच्या बद्दलचं मी माझं ओपिनियन मी पाहिलेलं, मी अनुभवलेलं. एक दारू पिणाऱ्याचा संसार कधी चांगला चालत नाही आणि दुसरा व्याजाचे पैसे वाटणाऱ्याचा चालत नाही. एक नंबर, बरोबर. म्हणून मी हे 2 लोक आयुष्यात किती कमवले तर सुखी नाही, त्यांचा पैसा आपल्याला खायचाच नाही, तर मग आपण तर दुखी होऊन जाऊ. म्हणून यांच्यापासून सुद्धा तर सावध राहिलं पाहिजे. हे आंबेडकर जयंती साजरी करतानाचे आपण अनेक प्रयोग केले पाहिजे. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण मोठे झालेलो आहोत, त्यांची जयंती तेवढ्या धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजे. मी सुद्धा एक प्रयोग करतोय आता. 13 घरच्यांना तेवढं समजून सांग. सुरुवात आपल्या घरापासून करा. कोणी का असा ना, एक नंबर. आपलं घर आपण नीट तर आपलं घर नीट. पण नावच चूल होऊन येत आला बोलायचं कोणाला, आणि त्याची तर रोजची सवय म्हणलं तर तो येणारी पिढी बर्बाद करतो. म्हणून हे सगळं मी बोललो. मी आंबेडकर जयंती साजरी करतोय, वेगळ्या पद्धतीने करतोय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आज मला या पदावर मी असल्यामुळे वेगळी आनंदाची जयंती साजरी करतो. 13 तारखेला शिवाजी पार्कला मी 2000 ड्रोननी बाबासाहेबांची प्रतिमा या त्या
चौपाटीच्या बाजूला पूर्ण आकाशात मध्ये करतोय, उभी करतोय आणि त्यांचं जीवन चरित्र दाखवतोय. एक नंबर. आहे की नाही चांगलं? कुणाला त्रास आहे? सगळेजण पाहतील, आनंद साजरा करतील. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, मुख्यमंत्र्यापासून सर्वजण त्या कार्यक्रमाला 13 तारखेला येणार संध्याकाळी. एक मॅसेज असं जाऊ द्या. बाबासाहेबांची उंची आपल्यामुळे वाढणारी नाही, ती उंचच आहेत. त्यांच्या छायेखाली आपण आहोत, त्यांच्या सावलीखाली आपण आपलं पदकतोय आपण. एकही माणूस असा नाही, आंबेडकर चळवळीतला असेल की इतर कोणीही असेल, राजकारणातला माणूस बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं तर त्याचं राजकारण चालत नाही. परंतु सर्वसामान्य चळवळीतला माणूस हा सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो म्हणजे घेतो, हा त्याचा असलेला स्वाभिमान आहे. म्हणून ही जयंती साजरी करताना ही सगळी जबाबदारी ही आपली आहे. मी अनेक आंबेडकर जयंतीमध्ये पाहतो मागे सुद्धा पोलिसवाले नसतात, आणि आता नवीन फॅशन सुरू झाली तर आता कापूस घेऊन जावं लागतं. बरोबर, त्या कापसाने काहीच होत नाही, पण कानात टाकल्याचं समाधान लागतं. डीजेचा आवाज कमी यावा म्हणून तो कानात कापूस टाकतो. आणि या इतका त्रास देऊन आपल्याला कोणता आनंद साजरा करण्यामध्ये काही अर्थ नाही. काही लोक उद्या माझ्यावर टीकाही करतील, तुमच्यावर टीका करतील. असं कसं होतं, असं कसं होतं का, असं काय करतात का? बाबा, माझा मुलगा जर भैरा होण्यापासून वाचत असेल, माझी आई जर त्या हार्टच्या पासून वाचत असेल, आजारापासून वाचत असेल, एखादा जीव जर मी वाचवत असेल तर त्याच्यासारखं मोठं काम कोणतं नाहीये. तुझा तुझे ऐकल्यामुळे बाबासाहेबांची प्रतिमा काही उंच आणि कमी आणि वर अशी होणार आहे का? म्हणून ह्या गोष्टी काहीतरी टाळल्या पाहिजे. तुम्हाला ह्या गोष्टी आपण ज्या नजरेत येत नाही ह्यासाठी सांगितलं तुम्हाला की काही ठिकाणी मुलं वगैरे जे आहेत ना, मी आता दर महिन्याला 1-2 जण तरी माझ्याकडे असे येतात की त्यांचं काम त्यांना ऐकू येत नाही. 3.5-3.5 लाखात ती मशीन येते, मी 1-2 जणांना घेऊनही दिलेली. एक नगराध्यक्ष आहे, आता नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे, तो निवडून आला, नगराध्यक्ष झाला, माझ्याकडे आला भेटायला. जुना सहकारी असल्यामुळे मी त्याला भेटलो. म्हणलं काय कसं काय चाललंय, कसं काय ठीक आहे का? तर त्याच्याकडून काही रिस्पॉन्सच मिळाला. आता तो माझ्याकडे आलेला, मी त्याला शाल बिल टाकली, त्यांनी माझं स्वागत केलं, मी त्याचं स्वागत केलं. म्हणलं कसं काय चांगलं म्हणजे ठरलं, सगळं चांगलं आहे ना? तो माझ्या मानेकडेच पाहत होता. म्हणलं नेमकं म्हणायचंय का? नंतर मी त्यांनी सांगितलं, साहेब शेजारचा जो होता तो म्हणे, साहेब थोडस आवाज बंद झालाय म्हणे थोडा. म्हणजे काय झालं म्हणे, डीजे. हे खोटं बोलत नाही. इथून 28 किलोमीटर अंतरावर तो नगराध्यक्ष आहे. फुलंब्री. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.